मित्रांनो नमस्कार, माझं नाव सचिन कदम. माझं यूट्यूब चॅनल आहे सचिन कदम 9044 हा यूट्यूब चॅनल आहे. तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पूर्ण एंडपर्यंत व्हिडिओ बघा की आज मी कसे व्हिडिओ टाकतो आहे. नवीनच यूट्यूबर आहे पण व्हिडिओ टाकणं हा एक नवीन कला आहे की व्हिडिओ कसं टाकू शकतात की तुम्हाला कोकणाचं एक्सप्लोअर कसं करतो आहे की कोकण काय आहे की कोकणामध्ये कशी घरं आहेत. आज मी माझं स्वतःचं घर तुम्हाला दाखवतो आहे की बघा माझं स्वतःचं घर कसं कोकणातलं आहे. हे माझं घर आहे, तुम्ही मागे बघता तर हे माझं घर आहे कोकणातलं. हे घर कौलारू घर आहे, अजून मातीचंच घर आहे. त्याच्या भिंती पण मातीच्या आहेत अजून पण. की जर कोकणात तुम्ही सिमेंटचं घर बांधताय किंवा बंगला बांधताय तर त्याला काय उपयोग नाही. पण कोकणात हा मातीचं घर असल्यामुळे काय होतं की मातीच्या घरामध्ये तुम्हाला थंड गारवा असतो की गरम होत नाही आहे. पावसाळ्यात तुम्हाला थंडी वाजत नाही आहे किंवा कोकणातलं घर कोकणात आल्यासारखं वाटतं, गावी आल्यासारखं वाटतं. म्हणून आम्ही तो त्याला अजून काय चेंजेस त्याच्यामध्ये काय चेंजेस केले नाही. हे आमचं अंगण आहे की जर हे अंगण असतं मुंबईला आमचं एवढं मोठी जागा असते मुंबईला तर आम्ही करोडपती असतो. पण इकडे एवढं आमचं अंगण आहे की बाबा ह्याच्यामध्ये 1-2 बिल्डिंग बसतील एवढं मोठं आमचं अंगण आहे. आणि मागे तुम्ही पड्डा बघताय, त्याला पड्डा बोलतात. मागे जे थोडं तुम्ही काय लावता वगैरे काय म्हणजे भाजीपाला वगैरे लावता त्याला पड्डा बोलतात. तर हा पड्डा आहे मागे. पड्ड्यामध्ये आम्ही लिंबूचं झाड आहे, लिंबूचं झाड आहे, पेरूचं झाड आहे वगैरे, वांगी वगैरे लावलेत. त्याच्यानंतर भेंडी वगैरे लावले, नारळीचं बाग आहे. तर असं आहे. आणि हा आमचा जुना वाडा होता. जेव्हा मी स्वतः गावी होतो तेव्हा ह्या वाड्यामध्ये आम्ही गाई म्हशी वगैरे ह्या वाड्यामध्ये बांधायचो. घर बाजूलाच असल्यामुळे कधी पण वाड्यामध्ये जाऊन त्यांना बघायचो की बाबा कसं सर्व व्यवस्थित आहे का. की लाईट आम्ही वाड्यामध्ये लाईट पण घेऊन बघायचो की बाबा वाड्यामध्ये जर गाय म्हणजे तिचं जर डिलिव्हरी असेल तर आम्ही रोज सारखं जाऊन बघायचो की गाईला काय झालं आहे का, पिल्लू झालं आहे का, हे सर्व बघायचो. आणि इकडे बघा थेरड्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. आज थेरडा पण तरी थेरड्याची फुलं आहेत की ते आज इम्पॉर्टंट आहे थेरड्याच्या फुलांना की आज गौरी आगमन आहे ते. आणि हे माझं घर आहे, गावचं घर. हे आमचं गावचं घर आहे. त्याला 2 बाकडे आहेत, समोर जे बाकडे दिसत आहेत त्यांना बाकडे आहेत. हे हा जो बाकडा आहे तिकडे बाहेरून लोक आल्यानंतर बसण्यासाठी जे यूज करतात ते बाकडे आहेत तिकडे. इकडे सीताफळीचं झाड वगैरे, शेवग्याचं झाड वगैरे, सीताफळीचं झाड आहे. गावचं म्हणजे गावातून जाणारा हा रोड आहे की रोड मामाच्या तिकडे हा रोड जातो. तिकडं मामाचं घर आहे. हे बांबूची झाडं आहेत. आपल्या गावाला खूप बांबूची झाडं आहेत. तर आमच्याकडे पूर्ण बांबूची झाडं एक सीझन असतं की पूर्ण बांबूची झाडं विकावी लागतात. आणि पावसाळ्यात नवीन बांबूची झाडं येतात. ते मागे गावाच्या मागे थोडंसं एक गवत वगैरे आहे. ही नाचणीची शेती आहे की जी आपण नाचणी खातो. नाचणी जी पौष्टिक असते म्हणजे खाण्यामध्ये सर्वात भारीची असते ती ही नाचणीची शेती आहे. ते नाचणीच्या शेतीमध्ये जसं दसरा झाल्यानंतर ह्याला जे वर कणीस येतं, कणसाला ते पूर्ण कणसाला काटावं लागतं, कणसाला वरच्या वरती कापावं लागतं आणि त्यानंतर त्यातून ते धान्य काढावं लागतं. हे नाचणीची शेत आहे. असे वाडे असतात गावी जे वाड्यांमध्ये काही गाई व म्हशी किंवा बैल वगैरे बांधून ठेवतात वाड्यामध्ये. पण खूप भारी असतं ते ॲक्च्युली. ज्याला कोणाला काही हेल्थ इश्यू असेल तर त्या वाड्यांमध्ये थांबल्यानंतर त्या गाईच्या ह्याच्याने खूप त्याला चांगलं हे मिळतं. हे मिरचीची झाडं आहेत. हे छोटे बघितलं तर हे मिरचीची झाडं आहेत. मिरचीची, भेंडीची वगैरे झाडं लावले आहेत. एक वांगी वगैरे आहेत. वांगी पण एकदम भारी वांगी. याच्यानंतर वांगी वगैरे त्याला वांगी लागतात. हे सर्व फक्त कोकणात पावसाळ्यामध्ये होतं किंवा पाऊस गेल्यानंतर हे सर्व इकडं पूर्ण ही जमिनीला काय पूर्ण पावसामध्येच त्याला सर्व काय करावं लागतं. अदरवाईज पाऊस सोडून इकडे काय होत नाही. पावसाळ्यात सुंदर असं म्हणजे जगात हेवा करणारं असं कोकण आहे. पण उन्हाळ्यात पाण्याची अभाव असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो. ते आमचं घर आहे. घरामध्ये आणि वर बघा डोंगरावर कसा फॉग आलाय, मस्त असा फॉग आलाय गावात.
आपल्या गावातून जाणारा रोड आहे. हे आमचा अध्यक्ष आहे, त्यांचं घर आहे महेश सावंत. गावामध्ये असं प्रत्येकाच्या गावामध्ये घरामध्ये असं व्यवस्थित हे असतं. कोकणामध्ये मस्त असे घरातून म्हणजे दरवाजाच्या समोरून असं घरं असतात आणि प्रत्येकाच्या घरी अंगण असतं. अंगण हा कंपल्सरी सर्वांना अंगण आहे. आणि इकडे एक गणपती बसतो सुशांत सालुंके, त्यांचा एक गणपती बसतो इथे. हे माझं मामाचं घर आहे, हे मामाचं घर आहे. मामाने आत्ताच शेड केले घराला. आणि इथे सर्व घर आणि वर बघा डोंगरावर कसा फॉग आलाय. मंदिर आहे तिकडे. आता घर बांधतायत अजून एक घर. आणि मामाने आता शेड टाकली घराची. गोल्या पडल्या तरी चालतील पण खेळायचं सोडू नका. मी आता बघूया गणपती जातील तेव्हा. फुल आणि 4 हाफ आणि इथं नवीन डाव रंगलेला आहे. गणराया लवकर ये, गणराया लवकर ये, असंच आम्ही गणरायाला प्रार्थना करत असतो प्रत्येक वर्षी की गणराया लवकर या, लवकर या, लवकर या, जेणेकरून आम्हाला हे जे गणपतीचे जे काही दिवस आहेत ते एकदम स्वर्गापेक्षा सुंदर जगण्यासाठी, जो आपण स्वर्गात गेल्यानंतर पण असं दिवस जगू नाही शकत, तसं आम्ही कोकणात गणपती आल्यानंतर असे दिवस जगतो की हे 8 दिवस आमच्या लाईफमधले सर्वात इम्पॉर्टंट आणि सर्वात एन्जॉय करणारे दिवस असतात. आम्ही 4-4 महिने आधी सुट्टी टाकतो की कोकणात जेव्हा गणपती येतो, पहिला कॅलेंडर आल्यानंतर आम्ही पहिलं ओपन करून बघतो की गणपती कधी आहेत. आणि गणपती कधी आहेत ते बघितल्यानंतर पहिली सुट्टी टाकतो की कोकणात जाणारा किंवा आम्ही गावी येणारा कोणताच हे सोडत नाही की गणपतीमध्ये कोणत्याच वर्षी गावी नाही आलो असं होत नाही. आणि प्रत्येक वर्षी आम्ही हा कोकणामध्ये प्रत्येक वर्षी गावी येतो आणि फुल एन्जॉय करतात. तुम्हाला दाखवतो पाहिजे तो एन्जॉय कसे करतात की येऊन इथं सर्व आराम वगैरे करतात आणि आराम करूनच सर्व एन्जॉय करतात. हे लोक इथं रम्मी खेळत आहेत. हे मामा लोक रम्मी खेळत आहेत इथे. आणि काय गणपतीच्या इथे रम्मी चालू झाली. हा एक कोकणातला गेम आहे रम्मीचा. हे बघा हे मामा आहे, ठाण्याचे मामा आहेत, ते रम्मी खेळतात. त्यांचा गेम आलाच आहे त्यांच्याकडे. गणपतीची सकाळी आरती होते आणि आताच सकाळीच जस्ट गणपतीला प्रसादाचा नैवेद्य वगैरे देऊन त्यांचं हे करतात. ठीक आहे. तर हा गणपतीचं जे डेकोरेशन आहे कोकणामध्ये असंच डेकोरेशन होतं की हँडमेड डेकोरेशन असतं. आम्ही कोणतंही डेकोरेशन घेऊन येत नाही किंवा ते थर्माकोलचं डेकोरेशन आम्ही यूज करत नाही. आम्ही जे हाताने बनवलेलं आहे तेच आम्ही यूज करतो. जी मेहनत आहे की जी बनवण्यासाठी जी याच्यामध्ये जी टेक्निक यूज करतो किंवा बनवण्याची मेहनत आहे त्याच्यामध्ये आम्हाला समाधान मिळतं की आम्ही हे डेकोरेशन आम्ही स्वतः बनवलं आहे. त्याला काय थंब किंवा तुम्हाला 5 स्टार देण्याची गरज नाही. पण आम्ही असंच कोकणातलं डेकोरेशन आहे ते आम्ही असंच बनवतो. जे ते असे पडदे वगैरे लावून पडदे लावतो, छोटे छोटे पडदे वगैरे लावून असं गणपतीचं डेकोरेशन आम्ही असं करत असतो प्रत्येक वेळेस. गणपतीला प्रसाद म्हणून मामा पत्ते कधीपासून खेळताय? मामा तुम्हाला गणपतीला सुट्टी भेटते का गावी याला? मामा गणपतीला सुट्टी भेट? माझ्या बापाचंच काम आहे गणपतीसाठी. म्हणजे बाप्पा ना का बाप? बाप्पा बोलताय ना तुम्ही. गणपती बाप्पा मोरया ना. गणपतीसाठी सर्वजण गावी आलेत आणि गावी एकदम मजा करतायत की ते पत्ते खेळा, रात्री बाहेर फिरा. त्यानंतर 3,000 हा रात्री 3,000 रुपये जिंकलाय. असं पत्तेवर पत्ते खेळलेत. आणि हा आमचा मामाचा घर आहे ऑलरेडी. आणि घरामध्ये किचन पण तुम्हाला दाखवतो किचन कसं आहे ते. पेपर कुठे आहे? काय बनवताय तुम्ही?
तुम्ही काय बनवताय? आमच्याकडे आता गौरी येणार आहे. होतंय संध्याकाळी गौरी आगमन आहे, तर गौरी आगमनासाठी जे सर्व तयारी चालू आहे करंज्यांची. जर गौरी आगमनाला करंज्या का बनवतात, म्हणजे का असते? गौरीला गोड पाहिजे ना, ती माहेर येते. ओके, मग त्याच्यासाठी करंज्यांचा बेत चालू आहे आणि करंज्या वगैरे व्यवस्थित करताय. संध्याकाळी आपण व्हिडिओ काढणार आहे गौरी आगमनाचं, की गौरी जेव्हा आगमन होतील तेव्हा व्हिडिओ काढणार आहे. तर सर्वांनी रेडी राहा. ठीक आहे, थँक्यू.